स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासकीय इमारती, शासकीय निवासस्थाने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते आणि त्याची दुरुस्तीची कामे संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कंत्राटदाराने पूर्ण केलेले असून देखील त्या कामाचे पैसे या कंत्राटदारांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अद्याप दिले गेले नाहीत। यासाठी वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग व शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे। त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे ठेकेदार सांगतात। कामाच्या अनुदानासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अधीक्षक यांच्याकडे पाठपुरावा केला असता सदर अधिकारी म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे सदर ठेकेदार हवालदिल झाले आहेत। विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदार यांची प्रलंबित बिले न देता 2023-24 या वर्षाकरिता कोट्यावधींच्या कामांना मंजुरी दिली, मात्र ठेकेदार यांची उर्वरित बिले देण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग टाळाटाळ करते। या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी या समस्त ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागात जोरदार निदर्शने करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। येत्या 27 जूनपर्यंत आमची प्रलंबित बिले सार्वजनिक बांधकाम विभागाने अदा केली नाहीत तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या ठेकेदारांनी दिला आहे। आंदोलन छेडण्यामागचा सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की आत्ताची लोकसभा आणि राज्यसभा बघता शासनाने गेल्या 50 वर्षात जेवढी कामं मंजूर झाली नसतील तेवढी कामं ही 2023 ते 2024 या अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेली आहेत। सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाकडची मंजुरी ही साधारणतः 64,000 कोटीची आहे। बिल्डिंग मेंटेनन्ससाठी साधारणतः 2100 कोटीची या लोकांनी कामं काढलेली आहेत। ग्रामीण विकासाच्या दुरुस्तीच्या खाली 25-15ची जी कामं आहेत ती साधारणतः 17,000 कोटीची आहेत। जलसंधारण विभागातले 29,000 कोटीची आहेत। जलजीवन मिशन जवळपास 26,000 कोटी रकमेची आहेत। अशी अंदाजे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे 1 लाख कोटीच्याहून जास्त कामं ह्या शासनाने मंजूर केलेली आहेत। आता शासनाचं जर महाराष्ट्र सरकारचा जर बजेट पूर्ण बघितला तर तोच साधारणतः फक्त 70,000 कोटीच्या आसपास येतो आणि यांनी कामच मंजूर केले ते 1 लाख कोटीच्या वरती, 1,000 लाख कोटीच्या वरती। हे पैसे आणणार कुठून तुम्ही? आणि ही कामं भरण्यासाठी महाराष्ट्रातले जेवढे काही कंत्राटदार आहेत यांनी आत्तापर्यंत जी काही सुरक्षा अनामत जी काय त्यांना EMD लागते भरायला ती जी भरलेली आहे, फिक्स्ड डिपॉझिट वगैरे लागते ती अंदाजे 10,000 कोटीची आहेत। म्हणजे कंत्राटदारांची 10,000 कोटीची देयक म्हणजे जी आमची जी हक्काचे पैसे आहेत ते यांच्याकडे पडून आहेत आणि ही लोक आम्हाला देयक देत नाहीत। म्हणजे कंत्राटदारांनी करायचं तर काय करायचं? म्हणजे मला हे समजत नाही की शासन एकीकडे सांगते की आम्ही सगळीकडे विकासाचं पर्व करतोय, ते विकासाचं पर्व नसून हे कंत्राटदारांच्या विनाशाचं पर्व आहे असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे। तुम्ही अधिकाऱ्यांना निवेदन दिले, अधिकाऱ्यांनी काय सांगितले? अधिकारी आज अधीक्षक अभियंत्यांना मंत्रालयामध्ये बैठक असल्यामुळे तिकडे गेले होते। उप अधीक्षक अभियंत्यांना आम्ही निवेदन दिलेले आहे, त्यांनी ते स्वीकार केलेलं आणि ते वरती प्रशासनाकडे पाठवतील। परंतु सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की येत्या 27 तारखेपर्यंत आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेले आहे। आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा तसं रितसर पत्र दिलेलं आहे। येत्या 27 तारखेपर्यंत जर आम्हाला आमचा निधी वर्ग नाही झाला तर आम्ही लोक तातडीने 27 तारखेपासून अधीक्षक अभियंत्यांच्या समोर मंडप टाकून आम्ही आंदोलन करणार आहोत। आणि त्यात पण जर पूर्ण दिशा व्यवस्थित नाही झाली, आम्हाला निधी उपलब्ध नाही झाला तर मात्र पूर्ण महाराष्ट्रभर जन आंदोलन उभं राहील। ठाणे शहरातील माळी समाज मंडळाचे माजी अध्यक्ष, ठाणे काँग्रेसचे नेते व मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांच्या पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी प्राजक्ता असा परिवार आहे। दुपारी ठाण्यातील जवाहरबाग येथील स्मशानभूमीत शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी त्यांच्या पत्नी प्राजक्ता यांनी शिंदे यांच्या पार्थिवाला अग्नी दिली। त्यांच्या निधनाने ठाणे शहरातील एक समाजप्रिय दिलदार व्यक्तिमत्व हरपलं अशी प्रतिक्रिया त्यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त करण्यात आली। ठाणे शहर काँग्रेसचे दिवंगत माजी अध्यक्ष बाळकृष्ण पुणेकर यांचे सहकारी आणि अनेक सामाजिक चळवळीचा कणा असलेले सचिन शिंदे हे ठाणे शहरातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात परिचित होते। 2 आठवड्यापूर्वी ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते। 2 आठवडे मृत्यूची झूंज दिल्यानंतर आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाची वार्ता ठाणे जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती। सचिन शिंदे यांच्या अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, प्रदेश सचिव संतोष केणी, प्रदेश सचिव मनोज शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, माजी नगरसेवक संजय वाघुले, भरत चव्हाण, सुधीर कोकाटे, मनोज डुंबरे, केदार दिघे, सुहास देसाई, राहुल पिंगळे यांच्यासह सर्व पक्ष नेते, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
ठाणे शहर पोलिसांच्या 686 जागांसाठी 38,000 उमेदवारांचे अर्ज आले आहेत। ही भरती प्रक्रिया ठाण्याच्या साकेत मैदानावर होणार असून त्यासाठी उमेदवारांना वैद्यकीय तसेच इतर सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी दिली। ठाणे ग्रामीणच्या 119 जागांसाठी 8,034 उमेदवारांचे अर्ज आले असून ही भरती प्रक्रिया मुंब्रा येथील मैदानावर 19 जूनपासून सुरू होणार असल्याचे ग्रामीण अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी सांगितले। तर ठाणे शहर दलात अंमलदारांची 666 तर चालकांची 20 पदे आहेत। त्यात 2022-23 ची भरती प्रक्रिया 5 मार्च 2024 पासून सुरू झाली। मार्च ते एप्रिल या कालावधीमध्ये पात्र उमेदवारांचे अर्ज घेण्यात आले। आतापर्यंत कॉन्स्टेबलच्या 666 जागांसाठी 30,155 पुरुष तर 7,923 तरुणींनी असे एकूण 38,078 उमेदवारांनी अर्ज केले। चालकांच्या 20 जागांसाठी 1,408 पुरुष ते 119 तरुणींनी अर्ज भरले। या 119 मधून अवघ्या 7 तरुणींची चालक पदासाठी निवड होणार आहे। ठाणे शहर पोलिसांच्या साकेत मैदानावर उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे। ही भरती प्रक्रिया 27 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे। ठाणे शहराच्या भरतीसाठी उमेदवारांना मैदानात बसण्यासाठी पावसाळी मंडप टाकले आहेत। या ठिकाणी वैद्यकीय सुविधाही पुरवल्या जाणार आहेत। मैदानी चाचणीसाठी साकेत पोलीस मैदानावर 100 मीटर ट्रॅक तसेच गोळाफेकसाठी 7 मैदान तयार केले आहेत। तर बाळकुम येथे 1600 मीटर धावणे ही मैदानी चाचणी घेतली जाणार आहे। या ठिकाणी भरतीच्या वेळी प्रक्रिया राबविण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 100 अधिकारी आणि 500 पोलीस कर्मचारी तसेच 70 मंत्रालयीन कर्मचारी तैनात केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त जाधव यांनी दिली। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। नर्मदा बचाव आंदोलनाच्या वतीने नर्मदा खोऱ्यात बेमुदत आंदोलन ज्येष्ठ नेत्या मेधा पाटकर यांनी पुन्हा सुरू केले। बेदखल झालेल्या प्रतिनिधींचे साखळी उपोषण सुरू असून हजारो आंदोलक त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कावर ठाम आहेत। या न्याय मागण्या मान्य करून या आंदोलनाला वेळीच थांबवण्यात यावे आदी मागण्यांसाठी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले। सरदार सरोवर धरणाची पाणी पातळी 122 MS वर कायम ठेवा ही प्रमुख मागणी घेऊन पाटकर यांच्या नेतृत्वाखाली बुडी क्षेत्रातील हजारो गावकरी कार्यकर्त्यांनी शुक्रवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाला पाठिंबा देऊन न्याय मागण्या मान्य कराव्या यासाठी येथे निदर्शने करून मुख्यमंत्र्यांना मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी आशिष शिंगारे यांच्या मार्फत देण्यात आले। या निदर्शनात श्रमिक जनता संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस जगदीश खैरेलिया, जन आंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर संजय गोपाळ, भारत जोडो अभियानाचे राजेंद्र चव्हाण, बहुजन विकास संघाचे महासचिव नरेश भागवाने,
कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती निमंत्रक भास्कर गावाळे आदी नेते कार्यकर्त्यांनी या निदर्शनात सहभाग घेतला। ओल्या व सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जागेवरच सुविधा असलेल्या अद्ययावत टोगो व्हॅन ओळा माजिवडा मतदारसंघाला देण्याचे नियोजन असून 2 टोगो व्हॅन यापूर्वी शहराच्या सेवेत दाखल झाल्या आहेत। आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ही अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच महापालिका ठरली आहे। ठाणे शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात राबवायला घेतलाय। कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकते व आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही। कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला व कचरा सुका असं त्याचं वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल व कचऱ्याचे खतात रूपांतर होईल। यासाठी अत्याधुनिक टोगो व्हॅन लोकांच्या सेवेत देण्यात येते। या टोगो व्हॅनमध्ये कचरा परस्पर टाकल्यावर लगेच ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो। त्या कचऱ्याचे तिथल्या तिथेच खतामध्ये रूपांतर होते। प्रायोगिक तत्वावर 2 टोगो व्हॅन मतदारसंघासाठी देण्यात आल्या असून आमदार प्रताप सरनाईक यांनी टोगो व्हॅनचे प्रात्यक्षिक आज पत्रकार परिषदेत दाखवले। त्याने विधानसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकांच्या सेवेत टोगो व्हॅन दिले आहेत। भविष्यात ओळा माजिवडा मतदारसंघासाठी 50 व्हॅन देणार आहेत, जेणेकरून कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही, असेही सरनाईक म्हणाले। ठळक घडामोडी तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।